झेंड्यामधले रंग. आता हिंदुत्वाचं काय होणार? काय धर्मांतर केलं काय? कशासाठी चिंता पडली आहे? मगाशी शिशिर शिंदेने सांगितलं, निळा म्हणजे काय, भगवा म्हणजे काय, हिरवा म्हणजे काय. त्याचा खरा अर्थ तो असेल, पण आपल्या देशामध्ये लागलेला खरा अर्थ हा भगवा म्हणजे हिंदूंचा, निळा म्हणजे दलितांचा आणि हिरवा म्हणजे मुसलमानांचा, हेच अर्थ लावून चाललेलं आहे सगळं. टाकायला जाऊन भांडे कशाला लपवाय? जे खरं आहे ते खरं आहे. बोलायचं पण दाखवायचं नाही. म्हणजे काय? ज्यांनी हा विचार आतापर्यंत मांडला, सत्तेमध्ये आले त्यावेळेला सेक्युलर झाले की नाही? सगळे बरोबर आहेत. बाहेर पडले की आम्ही आमचे. मी पहिल्यांदाच ठरवलेलं आहे की होय, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठच्याही गोष्टीशी तडजोड केली जाणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये. होय, हिरवा घेतला, हो निळा घेतला, भगवाई आहे, मोठ्या प्रमाणावर आहे. काही चुकीच्या लोकांसाठी, काही धर्मांध चुकीच्या लोकांसाठी म्हणून चांगले जे कोणी मुसलमान आहेत यांना तुम्ही नाकारणार आहात. अब्दुल कलामना तुम्ही नाकारणार आहात. इरफान पठाणला तुम्ही नाकारणार आहात. जे चांगले आहेत त्यांना बरोबर घेऊन जावंच तर लागेल. आणि मला हे असले ढोंग जमणार नाहीत. मी जेव्हा मागे शिवसेना पक्षामध्ये असताना जेव्हा प्रचाराला जात असे, व्यासपीठावरती येऊन मला सांगायचे उमेदवार किंवा तिकडची माणसं, काय साहेब इथे मुसलमानांबद्दल काही बोलू नका, आपल्या बरोबर आहेत. साहेब इथे दलितांबद्दल काही बोलू नका, ते आपल्या बरोबर आहेत. अरे म्हटलं, मी कधी बोलत नाही रे. कशासाठी हे ढोंग करायचं? पण जर हिंदुत्व हे जर राष्ट्रीयत्व असेल तर मला राष्ट्रीयत्व जास्ती मानलं मान्य आहे. काय त्याच्यामध्ये चूक?